जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे गंगा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणारे स्त्री शिक्षणाचे जनक थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, रयत शिक्षण संस्थेचे आत्मा जनक धर्मवीर भाऊराव पाटील, वसतिगृहाचे जनक शाहू महाराज, दोन्ही छत्रपतींना घडवणाऱ्या राष्ट्रमाता माता जिजाऊ, स्त्री शिक्षणाची जननी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई, माता अहिल्याबाई होळकर अशा सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेच्या संचालिका, आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सीमा नाईक मॅडम व शाळेचे सर्वी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, शाळेचे संचालक आदरणीय विद्यार्थ्यांच्या नाईक, उपस्थित सर्व माझे सर्व सहकारी शिक्षक, तसेच आपल्या शाळेचे सर्व लाडके विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम वसंतराव नाईक साहेब यांच्या 111व्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पवित्र कार्यास, त्यांच्या स्मृतीस, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या वसंतराव साहेबांनी या भारत देशाला, या महाराष्ट्राला कृषी क्षेत्रामध्ये अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी पुसद तालुक्यातील गहुली या छोट्याशा खेडेगावामध्ये झाला होता. त्यांचे वडील फुलसिंग राठोड, त्यांचा अगोदरचं नाव होतं राठोड, परंतु जे गहुली नावाचं जे छोटंसं गाव होतं, ते गाव बसवण्याचं जे काम होतं ते त्यांच्या वडिलांनी केलं होतं. जसं पाटील असतात, गावचे प्रमुख पाटील आणि गावचा सर्व जो काही कारभार असतो तो पाटील बघत असतात, तसेच त्यांच्यामध्ये त्या काळी नाईक हा महत्वाचा त्या ठिकाणी नेमण्यात येत असतो आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी नायकाची भूमिका त्या ठिकाणी त्यांचे फुलसिंग राठोड करत होते आणि म्हणून तेव्हापासून त्यांचं आडनाव काय पडलं होतं नाईक, पण त्यांच्या मुलामध्ये आडनाव काय होतं राठोड, वसंतराव फुलसिंग नाईक असं झालं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना शिक्षणाची आवड होती आणि शिक्षणाची आवड असताना खूप काही त्यांच्या वाटेला शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या, अनेक त्यांना त्रास भोगावे लागले, 2-4 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आणि शिक्षण त्यांनी ते मिळवलं. पण ते म्हणले ना की मला रोजचा 2-4 तासाचा जो काही किलोमीटरचा प्रवास आहे मला करावा लागत आहे, कारण जे महापुरुष होऊन गेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते काही सहजासहजी किंवा श्रीमंत आहेत थोर महापुरुष झाले असं एकही महापुरुष नाही. तर हे थोर महापुरुषांनी खूप काही घेतला, खूप समाजासाठी घेतला, सहनपूर्ण समाजाला घडवण्यासाठी, समाज सुधारण्यासाठी त्यांनी खूप असं अनमोल योगदान आपल्या भारताला दिलं आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेस अशा थोर महापुरुषांच्या त्या आपण आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या भारत देशातील जे काही शासकीय कार्यालय असतील त्या ठिकाणी आपण ते करत असतो. कारण त्यांच्या कार्यातून, त्यांच्या विचारातून आपण सुद्धा काहीतरी घडलं पाहिजे. आपण सुद्धा पुन्हा फुलाची पाकळी म्हणून समाजामध्ये आपल्याला काही देणं लागतं. हे देणं या थोर महापुरुषांच्या जयंतीच्या कार्यामधून जे काही जे वक्ते असतात ते नेहमी आपल्याला काहीतरी त्यांच्या पद्धतीने 2 गोष्टी 4 गोष्टी चांगल्या सांगत असतात. त्यातलं आपण प्रत्येक वेळेस थोडं घ्यायचं असतं. सगळंच घेतलं तर आपण खूप मोठं, पण थोडं आपलं घ्यायचं आहे. अरे बघ, येथे त्यांचं शिक्षण चालू होतं, खूप अडचणी आल्या,
शिक्षण त्यांनी मिळवलं. नंतर ते नागपूर विद्यापीठामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी वकिलीची पदवी संपादन केली आणि वकिलीच्या पदवीमध्ये सुद्धा त्यांनी खूप काही वकील झाले होते आणि गोरगरीब समाज होता. या गोरगरीब समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी आपल्या वकिली पेशामधून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी वकिली पेशातून केले. आपण पाहतो आजच्या काळामध्ये काळा खोटावाले किती पद्धतीनं अडवणूक करतात. त्याच्यातून पैसे घ्यायचे, खोट्या बाजूला निकाल द्यायचा, खऱ्याला न्याय मात्र काही लोक देतात. परंतु ह्या काळात कोटामध्ये सुद्धा काय असे चांगले माणसं होऊन गेले आहेत की त्यांनी न्याय देण्याचं काम केलं. गोरगरीब माणसाला, या समाजातील गोरगरीब व्यक्तीला न्याय देण्याचं काम अशा वसंतराव साहेबांच्या असे व्यक्ती महान होऊन गेले. त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आहे आणि वकिली करत असताना त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा त्यांना अडचण आली. परंतु त्यांनी नेहमी अनेक प्रकारचे पुस्तकं वाचली आणि त्यांच्यावरती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे अशा थोर व्यक्तींचा त्यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांचे कार्य त्यांनी अभ्यासले होते. त्यांचे पुस्तकं अनेक वसंतराव नाईक साहेब यांनी त्या ठिकाणी वाचन केलं आणि याच पद्धतीने त्यांनी सुद्धा समाजकार्य करण्याचं कामात घेतलं. पंडित नेहरू यांची जी राजकीय ध्येय धोरणं होती ती राजकीय ध्येय धोरणं त्यांनी त्यांचं राजकारण करत असताना एकदम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते राजकारण त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्या सर्वाधिक काळ आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कृषी, हरित क्रांती, रोजगार हमी योजना यासारख्या ज्या काही अनेक प्रकारच्या योजना होत्या त्यांनी अगद्यांना माहीत होतं की मी गोरगरीब एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. आपल्या वडिलांना शेती करत असताना किती वेदना, किती त्रास झालेला आहे हे त्यांनी जवळून पाहिलं होतं. आणि म्हणून त्यांनी जेव्हा सूत्र हाती घेतली त्यांनी सांगितलं ठामपणे की ज्या काही शेतीविषयक ज्या काही उपाययोजना आहेत, ज्या काही शेतीसाठी लागणारे काही योग्य साधन लागणार आहेत ते चांगल्या पद्धतीचं शासन दरबारी आपण जोपर्यंत मांडणार नाही तोपर्यंत ते शासन इथं लागू करणार नाही. आणि म्हणून त्यांनी सरकार दरबारी सर्वप्रथम सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी विहिरी, त्याच्यानंतर शेततलाव हे चांगल्या पद्धतीने शासनाने दिले पाहिजे, ते चांगल्या दर्जाचे कमी किमतीमध्ये. नंतर बियाणे, कारण आपण बघतो की बियाणाचा कशा पद्धतीनं आज सर्वसामान्य शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. कारण 900 रुपयाची जर बॅग असली तर ब्लॅकमध्ये ती 1200-1300 रुपयाला दिली जाते. म्हणजे अशा प्रकारचं सध्याची जी परिस्थिती आहे शेतीविषयक शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की जे बी बियाणं आहे शासनाने चांगले दर्जेदार बी बियाणं शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि ती सुद्धा मुबलक किमतीवर दिलं पाहिजे. नंतर आपण शेती कसत असताना जे काही पारंपरिक पद्धतीची अवजारे होती त्यामुळे शेतीमध्ये जास्त उत्पन्न निघत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की शेती कसण्यासाठी चांगल्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीचं अवजारे दिले पाहिजे जेणेकरून आपली शेती कसण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्याच्यामधून चांगल्या पद्धतीने पीक निघेल. त्याच्यामधून त्यांनी शेतीविषयक जे काही कायदे केलेले आहेत, जे काही योजना राबवलेल्या आहेत त्या आज सगळ्या सुद्धा त्यांनी राबवलेलं जे काही काम आहे ते आज सगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. म्हणून त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या जे काही उत्पादनामध्ये भर पाडण्यासाठी जे काही अशा वेगवेगळ्या साधन संपत्ती आहे ते करण्याचं काम या देशामध्ये सर्वप्रथम जर कोणी केलं असेल ते म्हणजे वसंतराव साहेब. ज्यावेळेस 1947 मध्ये भारताची आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती, या फाळणीमध्ये असंख्य प्रमाणामध्ये भारतामध्ये जवळपास 82% लोक आपल्या भारतामध्ये राहिले होते आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला असताना अन्नधान्य खाण्यासाठी मिळत नव्हतं. हे त्यांनी पाहिलं आणि त्यांना म्हटलं की बाबा 82% लोक या भारतामध्ये राहिले आहेत, त्यांना अन्नधान्य त्या ठिकाणी पुरत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये शनिवारवाडा आहे एक आमसभा भरली आणि त्या आमसभेमध्ये त्यांनी सांगितलं 2 वर्षामध्ये जर या भारताला सुजलाम सफलाम मी जर केलं नाही तर मी याच ठिकाणी फाशी घेईल. आणि त्यांनी 2 वर्षामध्ये या भारत देशाला, या महाराष्ट्राला सुजलाम सफलाम करण्याचं काम त्यांनी अवघ्या 2 वर्षात करून दाखवलं. असे हे खरे समाज सुधारक होते आणि त्यांच्यामुळे आज आपला भारत देश हरित क्रांतीमध्ये महाराष्ट्र हा आपल्या भारतामध्ये सर्वाधिक उत्पन्न काढणारा आपला महाराष्ट्र आहे. त्याचं श्रेय सर्व वसंतराव साहेबांना जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, लहानपणापासूनच
आपल्यामध्ये काय असे महापुरुषांची अशी प्रतिमा ठेवली भाषण ऐकायचे अशा पद्धतीचं काम जर आपण केलं करत असाल तर चुकीचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला सुद्धा समाजामध्ये काम करत असताना आपल्याला सुद्धा या महापुरुषांचा आचार विचार घेऊन फुलाफुलाची पाकळी म्हणून आपल्याला समाजात सुद्धा, कारण तुम्ही भारत देशाच्या आधारस्तंभ आहात. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा सरपंच असताल, ग्रामसेवक असताल, आमदार व्हा, खासदार व्हा, मुख्यमंत्री व्हा, देशाचे पंतप्रधान व्हा, राष्ट्रपती व्हा, परंतु वसंतराव साहेबांसारखं काम करण्याचं काम तुम्ही आतापासूनच आपल्यामध्ये आत्मीयता बाळगा की आपल्याला सुद्धा त्यांचे विचार घेऊन आपल्याला सुद्धा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कलेक्टर होताल तर तिचा कलेक्टर जर झाला तर शेतकऱ्याचं हित बघा. एखाद्या आपण इकडे बियाण चालू तर बियाणाचं आताच आपल्याकडे पेरण्या वगैरे झाल्या. अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना लुटण्याचं काम या कृषी दुकानदारांना केलेलं आहे. जर कोणी कलेक्टर वगैरे असतात अशा सूचना जर तुम्ही प्रत्येक ग्रामसेवकला वगैरे दिल्या तर ते तुम्हाला मुद्रकप्रमाणे असे प्रामाणिक अधिकारी व्हा, जेणेकरून आपल्या जे काय आपण आपले आई वडील सुद्धा विद्यार्थी मित्रांनो शेतात घाम गाळतात, कष्ट करतात आणि घाम गाळून तुम्हाला शिक्षण देत आहे. फुकट तुम्ही ते येतात का? तर तुम्हाला शाळेमध्ये पालक काय करतात, फीस भरतात आणि त्या फीसला आपल्याला कुठेतरी देणं आपण लागतो. त्याच्यामुळे आपण चांगला अभ्यास केला पाहिजे, चांगले अधिकारी व्हा आणि अधिकारी झाल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जे काही चांगलं देता येईल जेणेकरून शेतीविषयक तुम्हाला काही करता आलं तर ते तुम्ही देण्याचं काम करा. विद्यार्थी मित्रांनो वेळ परत ऊन पडलेला आहे, ऊन पडलेला आहे भरपूर, आता काय तातूच लागलेलं आहे. पण मी विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत आपण हे उन्हाचे चटके जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत आपण कधीच चांगले काम आपल्याला, कारण चटके आपल्याला बसले पाहिजे, जाणीव आपल्याला झाली पाहिजे तर आपण चांगले माणसं घडू शकतो. बाबासाहेब म्हणतात कारण फुकट जर काय आलं तर त्याची किंमत आपल्याला कळत नाही आणि ती आपण संघर्ष जर करून मिळवलं तर संघर्ष कशा पद्धतीने आपण केलाय की त्याची जाणीव आपल्याला होते आणि आपण त्या संघर्षातून आपण चांगले घडतो. त्याने गोष्ट शिका, संघटित होणे, संघर्ष करा. म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी आहेत तर त्या केल्या पाहिजेत. परत एकदा खूप काही वसंतराव साहेबांच्या एक एक घटकावर त्यांच्या शेतीविषयक कार्यावर त्याच्यानंतर रोजगार हमी आहे. त्यांनी रोजगार हमीमधून शेतकरी असतील, विहिरी असतील, हे असेल ते शेतकऱ्यांसाठी 100 दिवस कमीत कमी रोजगार हमी योजनेमधून सर्वसामान्य शेतकऱ्यांना 100 दिवसाचं काम दिलं पाहिजे. ही त्यांची योजना आहे, ती जनक आहे. त्याचे रोजगार हमी योजनेचे ते जनक आहेत आणि अशा प्रकारच्या विविध त्यांनी काय केल्या आहेत योजना केल्या आहेत ते जनक आहेत. परत एकदा तुम्हाला वसंतराव नाईक साहेब यांच्या 111व्या जयंतीनिमित्तानं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो.